सकाळचा वेळ होता. हायवेच्या कडेला एक मोठे रेस्टॉरंट होते, जिथे श्रीमंत लोकांच्या महागड्या गाड्या एकामागोमाग उभ्या होत्या. महागडे एसयूव्ही, लक्झरी आणि काही इम्पोर्टेड गाड्या सूर्यप्रकाशात चमकत होत्या. लोक ब्रँडेड कपड्यांमध्ये फिरत होते. कुणी कॉफी घेत होते, तर कुणी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलत होते. त्या ठिकाणी सगळे होते, पण एक गोष्ट नव्हती, माणुसकी. त्याचवेळी एक चमचमणारी काळी कार तिथे थांबते. आत बसलेला एक श्रीमंत माणूस खिडकी खाली करतो. त्याच्या चेहऱ्यावर अहंकार होता, त्याच्या डोळ्यांत तिरस्कार होता. ए हट इथून, घाणेरडी बाई, माझ्या गाडीला हात लावू नकोस. त्याच्या समोर उभी होती एक म्हातारी बाई. तिच्या अंगावर फाटके कपडे होते, तिचे केस विस्कटलेले होते, चेहरा मातीने माखलेला होता, पण डोळ्यांत अजूनही माया जिवंत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, साहेब, फक्त 10 रुपये मला द्या, मी 3 दिवस झाले आहे काही खाल्ले नाही. तो माणूस हसला, पण ते हसू थंड आणि निर्दयी होते. गार्ड, हिला बाहेर फेका, ही VIP एरिया खराब करते आहे. 2 गार्ड धावत आले आणि काही न बोलता त्या बाईला इतक्या जोरात ढकलले की ती थेट चिखलात कोसळली. तिच्या गुडघ्याला जखम झाली, रक्त वाहू लागले, पण ती उठली नाही. ती वेदना विसरून जमिनीवर हाताने चाचपडत होती. ती शोधत होती तिचे तुटलेले भिकेचे वाटी. आजूबाजूचे लोक बघत होते, पण कुणी पुढे आले नाही. काही जण मोबाईलवर व्हिडिओ काढत होते, काही जण हसत होते. तेव्हाच एक पांढरी लक्झरी मर्सिडीज येऊन थांबते. दरवाजा हळूच उघडतो आणि बाहेर उतरते नेहा. तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता, तिच्या चेहऱ्यावर यश दिसत होते. ती 5 वर्षांनी अमेरिकेतून परत आली होती. ती मोठ्या कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट होती, ती करोडोंची मालकीण होती. पण पुढच्या काही मिनिटात तिचे सगळे आयुष्य बदलणार होते. ती पुढे चालत होती, तेव्हाच एक आवाज आला, हे राम, माझी मुलगी नेहा कुठे असेल कोण जाणे. नेहाचे पाय थांबले, हृदय जोरात धडधडू लागले. नाही, ही माझी आई नाही असू शकत. पण मन ओरडत होते, तीच आहे. नेहा हळूहळू पुढे गेली. तिने त्या बाईचा चेहरा पाहायचा प्रयत्न केला. तेव्हाच तिची नजर त्या हातावर पडली. चांदीचा कडा, नाव कोरलेले, सुमित्रा. नेहाच्या डोळ्यांत धक्का झाला. ती पल्लू बाजूला करते आणि आई, ती ओरडते. संपूर्ण परिसर शांत होतो. नेहा तिथेच कोसळते, आईला घट्ट मिठी मारते. आई, हे काय झाले, कोणी केले हे? आई थरथरत म्हणते, मला इथून घेऊन चल बाळा, मला खूप भूक लागली आहे. त्या एका वाक्याने नेहाचे हृदय तुटते. ती आईला उचलते, कारमध्ये बसवते आणि तिच्या आयुष्यात बदल सुरू होतो. कार वेगाने हायवेवर धावत होती. बाहेरचे लाईट्स झपाट्याने मागे जात होते, पण नेहाच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती, आई या अवस्थेत कशी आली? ती आईचा हात घट्ट धरते. आई, खरं सांग, रोहनने काय केले? सुमित्रा देवींचे डोळे भरून येतात. आवाज थरथरतो, बाळा, तू गेल्यानंतर सगळे बदलले. पहिले सगळे ठीक होते, पण तुझे पैसे पाहून त्यांची नजर बदलली. ते मला उपाशी ठेवायचे, ते मला मारायचे, मला खोलीत बंद करायचे. हे ऐकून नेहाचे डोळे लाल होतात. मुली, त्यांनी माझा फोन काढून घेतला, मला कोणाशी बोलू दिले नाही. जेव्हा तू कॉल करायचीस तेव्हा मला जबरदस्तीने हसवायचे. एक दिवस त्यांनी कागद आणले, त्यांनी माझी जबरदस्ती सही घेतली. त्यांनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू गळतात. आणि मग एका रात्री मला गाडीत बसवले आणि 100 किलोमीटर दूर या रस्त्यावर फेकले. नेहा शॉकमध्ये आली. मुली, 1 वर्ष मी रस्त्यावर होती, कचऱ्यातून अन्न शोधत होती. ते ऐकून नेहाच्या डोळ्यांतले अश्रू थांबतात. आता तिच्या आत फक्त एकच गोष्ट उरते, आग. ती हॉटेलमध्ये पोहोचते, आईला स्वतः आंघोळ घालते, जखमा साफ करते. प्रत्येक जखम तिच्या मनात बदला पेटवत होती. ती हळूच म्हणते, आई, मी वचन देते, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होईल. ती फोन उचलते, कमिशनर अंकल, मला न्याय नको, बदला हवा. बँक मॅनेजर, रोहनचे सगळे अकाउंट्स फ्रीज करा. आता खेळ सुरू झाला होता. रात्रीचे बरोबर 8 वाजले होते. शहरातील सर्वात पॉश भागात असलेला तो आलिशान बंगला दिव्यांनी उजळून निघाला होता. प्रत्येक कोपऱ्यात महागडे डेकोरेशन होते.
विदेशी फुलांचा सुगंध होता, मोठा लॉन होता आणि मध्ये डीजेचा जबरदस्त आवाज होता, जणू काही एखादा फिल्मी सीनच आहे. लोक हातात महागडे ड्रिंक्स घेऊन हसत होते, गप्पा मारत होते, काही जण डान्स करत होते. सगळीकडे फक्त दिखावा होता, खोटा आनंद होता आणि अहंकार होता. आज रोहन आणि शालिनीची लग्नाची सालगिरह होती आणि त्यांनी ती साजरी करण्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती. शहरातील मोठे बिझनेसमन होते, राजकारणी होते आणि त्यांचे खास मित्र सगळे तिथे जमले होते. रोहन आपल्या मित्रांमध्ये उभा राहून मोठ्याने हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, भाऊ, लाईफ असावी तर अशी. बहीण अमेरिकामध्ये बसून डॉलर कमावते आणि आपण इथे मजा करतो. त्याचे मित्रही हसू लागले. त्याच वेळी एक मित्र विचारतो, अरे पण तुझी आई दिसत नाही आज. रोहनच्या चेहऱ्यावर एक घाणेरडी स्मित येते. तो हसत म्हणतो, अरे ती म्हातारी माहीत नाही कुठे मेली असेल. मेली तरी चालेल, ती मेली तर आम्ही सुटू. हे ऐकताच शालिनीही हसते. ती आपल्या मैत्रिणींना म्हणते, मी तर तिची खोली तोडून टाकली आणि तिथे माझ्या कुत्र्यांसाठी स्विमिंग पूल बनवलाय. दोघांचे हसू संपूर्ण हॉलमध्ये घुमते, पण त्यांना कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदांत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. अचानक धडाम. बंगल्या मुख्य दरवाजाचा जोरात आवाज होतो. डीजे एकदम बंद होतो. हसणे थांबते आणि पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. सगळे दरवाजाकडे बघतात आणि तिथून आत येतात पोलीस. आणि त्यांच्या मागे नेहा काळ्या ड्रेसमध्ये होती. तिच्या डोळ्यांत आग होती, चेहऱ्यावर शांत पण भयानक भाव होते. तिच्या चालण्यात असा आत्मविश्वास आणि राग होता की तिला पाहताच रोहनच्या हातातून ग्लास खाली पडतो. तो थरथरत म्हणतो, नेहा, तू इथे. पण तो पूर्ण बोलण्याआधीच नेहा त्याच्यापर्यंत पोहोचते आणि धाड. एक जबरदस्त चापट. रोहन थेट जमिनीवर कोसळतो. पूर्ण हॉल थरथरतो. कोणीच काही बोलत नाही. नेहाचा आवाज घुमतो, मला बहीण म्हणू नकोस. आज मी तुझी बहीण नाही. तुझ्या पापांचा हिशोब आहे. तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, फक्त जळणारा राग होता. ती जोरात ओरडते, ज्या आईने तुला जन्म दिला, तुला वाढवले, त्याच आईला तू रस्त्यावर फेकले, उपाशी ठेवले, मारले आणि आज इथे उभा राहून तिच्या मृत्यूवर हसतोस. हे ऐकताच सगळे पाहुणे हादरतात. काही जण एकमेकांकडे बघतात, काही जण हळूच मागे सरकतात. शालिनी घाबरून म्हणते, हे सगळे खोटे आहे. आमची आई तीर्थयात्रेला गेली. तेव्हाच नेहा संतापाने तिच्याकडे जाते आणि तिला पकडून खाली ढकलते. एक शब्द अजून बोललीस ना तर इथेच संपवेन. हॉलमध्ये भीतीचे वातावरण तयार होते आणि त्याच वेळी दरवाजातून एक व्यक्ती आत येतो. व्हीलचेअरवर बसलेल्या सुमित्रा देवी. त्यांची अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पाणावतात. त्यांचे कमजोर शरीर झाले होते. त्यांच्या अंगावर जखमा होत्या, डोळ्यांत वेदना होत्या. रोहन आणि शालिनीचे चेहरे पांढरे पडतात. रोहन थरथरत म्हणतो, आई. पण सुमित्रा देवी हळू आवाजात म्हणतात, मला आई म्हणू नकोस. त्या दिवशीच मी तुझ्यासाठी मेली, जेव्हा तू मला रस्त्यावर टाकले. हे ऐकून हॉलमधले अनेक लोक रडू लागतात. काही जण डोळे पुसतात. त्या क्षणी एक वकील पुढे येतो. तो मोठ्याने म्हणतो, सर्वांनी लक्ष द्या. रोहन आणि शालिनी यांनी फसवणूक करून घेतलेली सगळी प्रॉपर्टी कोर्टाने रद्द केली आहे. आता सगळे परत सुमित्रा देवी यांच्या नावावर आहे आणि त्यांचे सर्व बँक अकाउंट्स फ्रीज केले आहेत. हे ऐकताच रोहनचा आत्मविश्वास तुटतो. तो थेट नेहाच्या पायांवर पडतो. नेहा, प्लीज मला माफ कर. मी तुझा भाऊ आहे. पण नेहाचा चेहरा दगडासारखा होता. ती थंड आवाजात म्हणते, भाऊ तो असतो जो आईचे रक्षण करतो. तू तर माणूसही नाहीस. ती पोलिसांकडे वळते. इन्स्पेक्टर, अरेस्ट करा यांना. पोलीस लगेच पुढे येतात. त्यांना दोघांना हातकड्या लावतात. शालिनी जोरात रडते, मला सोडा. मी या घराची मालकीण आहे. पण आता काहीच उरलेले नसते. लोक त्यांच्याकडे तिरस्काराने बघत असतात. जे काही मिनिटांपूर्वी त्यांच्यासोबत हसत होते तेच आता त्यांच्याकडून दूर जातात. पोलीस त्यांना घेऊन जातात आणि काही मिनिटात त्यांचा गर्व, त्यांचा दिखावा सगळे संपते. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन हळूहळू दूर जात होते. त्या आवाजासोबतच रोहन आणि शालिनीचा अहंकारही कायमचा संपत होता.
बंगल्याबाहेर लोकांची गर्दी जमली होती. काही जण मोबाईलवर व्हिडिओ काढत होते, काही जण कुजबुजत होते. इतके श्रीमंत, पण आईला रस्त्यावर टाकले. समाजाचा खरा चेहरा त्या रात्री समोर आला होता. आत मात्र सगळे बदलले होते. काही मिनिटांपूर्वी जिथे डीजे, हसू आणि दिखावा होता, तिथे आता शांतता होती. अपराध होते आणि पश्चात्ताप भरून राहिला होता. नेहा हळूहळू आपल्या आईजवळ जाते. तिचे हात अलगद धरते. ते हात थरथरत होते. ते हात जखमांनी भरलेले होते, पण त्या स्पर्शात अजूनही मायेची ऊब होती. सुमित्रा देवींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते फक्त दुःखाचे नव्हते, त्यात सुटकेचा श्वासही होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, तू आलीस म्हणून मी आज जिवंत आहे. हे ऐकताच नेहाचे हृदय तुटते. ती आईला मिठी मारते आणि रडत म्हणते, आई, मला माफ कर. मी इतक्या वर्षांपासून दूर होते आणि तू इतके सहन करत होतीस. त्या दोघींचे रडणे पाहून तिथे उभ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येतं. त्या रात्रीच नेहा एक मोठा निर्णय घेते. ती संपूर्ण घरात नजर फिरवते. त्या भिंती, ते दरवाजे, सगळे पाहते आणि तिच्या डोळ्यांसमोर आईच्या वेदना उभ्या राहतात. ती ठाम आवाजात म्हणते, हे घर आता फक्त आपले नाही. सगळे तिच्याकडे बघतात. ती पुढे म्हणते, हे घर आता त्या सगळ्या वृद्ध लोकांसाठी असेल, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी सोडले आहे. त्या एका निर्णयाने सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. त्या दिवसानंतर काही महिन्यांत तो आलिशान बंगला बदलतो. मोठे वृद्धाश्रम तयार होते, जेथे प्रत्येक वृद्धाला सन्मान मिळतो, जेथे कुणालाही उपाशी राहावे लागत नाही, जेथे कुणालाही अपमान सहन करावा लागत नाही. नेहा स्वतः सगळे सांभाळत होती. सकाळपासून रात्रीपर्यंत ती प्रत्येक वृद्धाशी बोलायची, त्यांच्या गोष्टी ऐकायची, त्यांना हसायला शिकवायची. तिला आता समजले होते, पैसा महत्वाचा नाही, आई बाबांचा सन्मान हा सगळ्यात मोठा धन आहे. तिकडे जेलमध्ये रोहन आणि शालिनीची अवस्था वाईट झाली होती. ना पैसा, ना ओळख, ना स्टेटस. ज्यांनी कधी गरीब लोकांना हिणवले, तेच आज स्वतःचं अपमान सहन करत होते. रोहन रात्री झोपत नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर सतत आईचा चेहरा यायचा. ती रडताना, हात जोडताना, बेटा, मला सोडू नको, हे शब्द त्याच्या कानात घुमत राहायचे. तो भिंतीवर डोके आपटून रडायचा, आई, मला माफ कर, पण आता उशीर झाला होता. काळ कधीच मागे फिरत नाही आणि आईच्या अश्रूंची किंमत प्रत्येकाला एक दिवस चुकवावीच लागते. काही महिन्यांनंतर नेहा आईला त्या नवीन वृद्धाश्रमात घेऊन जाते. सगळे वृद्ध त्यांना पाहून आनंदी होतात. कोणीतरी म्हणते, अगं बघ, आपल्यासारखीच एक आई आली. सुमित्रा देवी हसतात. खूप दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर खरी शांतता दिसते. त्या नेहाचा हात धरून म्हणतात, बाळा, तू फक्त माझे नाही, शेकडो आई बापांचे आयुष्य बदलले आहेस. नेहाच्या डोळ्यांत पाणी येते, पण यावेळी ते अभिमानाचे अश्रू असतात. त्या दिवशी सूर्य मावळत होता. आकाश केशरी झाले होते आणि त्या वृद्धाश्रमाच्या गेटवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, आई वडील हीच खरी संपत्ती आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.